आणि थेट आता जातोय कोकणात, कारण कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी आणि नागरिक हे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची प्रचंड गर्दी आता पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राकेश, कोकण पुन्हा एकदा फुललंय या सगळ्या गणरायाच्या भक्तांनी आणि अर्थातच कोकणवासियांनी। प्रज्ञा, नक्कीच कोकण आणि गणेशोत्सव यांचे वेगळं नातं आहे आणि त्यामुळे आता लाखोंच्या संख्येने चाकरमानी जे आहेत ते कोकणात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। कालपासूनच गाड्यांना गर्दी आहे। जवळपास 310हून अधिक रेल्वे मार्गावर या विशेष गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवासी जे आहेत, चाकरमानी जे आहेत ते आता कोकणात दाखल होऊ लागलेले आहेत। आज देखील कोकणात सकाळपासूनच मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत आहे। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या सोडल्याने कुठेतरी कोकण रेल्वेचं वेळापत्रक देखील कोलमडलेलं आहे। काही गाड्या या म्हणजे विशेष गाड्या ज्या आहेत त्या जवळपास 3 ते 4 तास उशिरा असल्याचं पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे रेग्युलर गाड्या ज्या आहेत त्या देखील 1 ते 2 तास उशिरा लेट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आताच कोकण कन्या गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आलेली आहे। ही गाडी सकाळी 6 वाजता येते, मात्र आज जवळपास ही गाडी 1.5-2 तास लेट आलेली आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो चाकरमानी जे आहेत ते आता कोकणात दाखल होऊ लागलेले आहेत। आपल्या सोबत आणखी देखील काही चाकरमानी आहेत। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही आणि चाललात कुठे? मी रत्नागिरीला आलो। मी मुंबईवरून आलोय। सध्या रेल्वेची परिस्थिती पाहता अतिशय बिकट आहे, कारण कोकणात सर्वांना माहिती गणपती असताना लाखोच्या संख्येने लोक कोकणात येतात, पण पाहिजे तसं ट्रेनची सुविधा अजूनही तसं अवेलेबल नाही आहे। सकाळी 6 वाजता येणारी गाडी आता 7:45 वाजता आलेली आहे। त्यामुळे लोकांना पण म्हणजे रात्रभर ट्रेन इतक्या कमी सोडलेली आहे, जास्त सोडलेली आहे तरी पण ट्रेनमध्ये भरपूर गर्दी आहे। बसायला पण जागा नाही अशी परिस्थिती। आम्ही उभ्याने आलेलो आहे, तरी प्रशासनाने याच्यामध्ये जरा दखल घ्यावी आणि अजून त्याने एक्स्ट्रा गाड्या सोडाव्या एवढी आपण जर प्रश्न पाहिलं तर गाड्या मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे चाकरमानी जे आहेत त्यांना कुठेतरी त्रास होताना पाहायला मिळतो। जवळपास गाड्या 1.5 ते 2.5 तास लेट असल्याचं देखील पाहायला मिळतं। मात्र गर्दी जी आहे ती गर्दी काही कमी नाही, मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती गाड्यांना गर्दी आहे आणि आता पुढचे 5 ते 10 दिवस कोकणात हे चाकरमानी थांबणार आहेत। आपल्या गावच्या घरी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करणार, त्यासाठी सुट्ट्यांचं नियोजन जे असतं प्रज्ञा ते 3 ते 4 महिने किंवा 6 महिने अगोदरच केलं जातं। कारण गणेशोत्सव चाकरमानी कुठेही असला राज्याच्या कानाकोपऱ्यात तरी तो आपल्या कोकणातल्या गावी दाखल होत असतो आणि ते चाकरमानी आता कोकणात दाखल झालेले आहेत आणि निश्चितच आपण जर बघायला गेलो तर पुढचे काही दिवस मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव कोकणात साजरा केला जाणार आहे। नक्कीच राकेश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।